आणखी एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार सत्तेत येऊन 5 महिने लोटलेत, मात्र अजूनही मंत्रिमंडळात समावेश असलेल्या राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांकडून अद्याप अधिकाराचं वाटपच झालेलं नाही। त्यामुळे राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांची तक्रार करणारं पत्र 2 वेळा पाठवलं होतं। शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकार दिले जात नसल्याची तक्रार राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती। मंत्र्यांकडून सूचना देऊन देखील कॅबिनेट मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केलं जाते अशी माहिती सूत्रांनी दिली। सध्या राज्यात मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ, पंकज भोयर, इंद्रनील नाईक, योगेश कदम हे राज्यमंत्री आहेत। अधिकारचं वाटप सगळ्यांचं मला वाटतं झालेलं असावं। मुख्यमंत्री साहेबांनी तसे निर्देश दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने राज्यमंत्र्याचा जो अधिकार आहे तो त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे अशी माझी माहिती। परंतु याबद्दल प्रत्यक्ष त्यांना त्या जे अधिकार आहे त्यांचा वापर करता येत नाहीये असं बोललं जातंय। नाही, त्याबद्दल मला कल्पना नाही, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी सक्त सगळ्याला सूचना दिलेल्या आहेत। ज्या ज्या खात्यामध्ये कॅबिनेट मंत्री त्यांना सुद्धा सांगितलंय की राज्यमंत्र्याचा पूर्वी जो पदभार त्यांच्याकडे असायचा ज्या ज्या राज्यमंत्र्याकडे, त्याच पद्धतीने त्यांच्याकडे तो डायव्हर्ट करावा आणि त्या पद्धतीने तो दिले गेलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती। प्रणाली, 5 महिने झाले सरकार येऊन, राज्यमंत्र्यांना त्यांचे अधिकार कधी मिळणार? अशा स्वरूपाची तक्रार भाजपच्या 3 राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। आतापर्यंत त्यांनी 2 वेळेला अशी पत्र दिलेली आहेत आणि त्या दोन्ही पत्रांमध्ये त्यांनी हा उल्लेख केलेला आहे की जे कॅबिनेट मिनिस्टर्स आहेत त्यांच्याकडून राज्यमंत्र्यांना अधिकार दिले जात नाहीये। त्या अधिकारांचं वाटप जे आहे ते व्यवस्थित पद्धतीनं करण्यात आलेलं नाहीये आणि त्याची अंमलबजावणी होत नाहीये आणि त्यामुळं हे पत्र त्यांनी 2दा दिलेलं आहे। काल आपण या संदर्भामध्ये संजय शिरसाट आणि इतर काही लोकांना विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी या आरोपाचं खंडन केलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की वाटप झालेलं आहे आणि कामकाज केलं जात आहे। परंतु आज मंत्रिमंडळाची बैठक आहे। या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी हे सगळेच राज्यमंत्री उपस्थित सुद्धा राहणार आहे। त्यामुळे आज हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काढला जातो का, त्यावर पुन्हा एकदा चर्चा होते का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। 5 महिने झालेले आहेत तरीही राज्यमंत्र्यांना कुठल्याही पद्धतीचे अधिकार देण्यात आलेले नाही अशा पद्धतीची तक्रार भाजपच्या 3 आणि राष्ट्रवादीच्या 1 आणि शिवसेनेच्या 1 राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांमध्ये केलेल्या आहेत, म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या आहेत। त्यामुळे 3ही पक्षांच्या राज्यमंत्र्यांनी ही तक्रार केलेली आहे। त्यामुळे या तक्रारीकडे आता गांभीर्यानं बघावंच लागणार आहे, कारण महायुतीमधले हे 3ही घटक पक्ष आणि 3ही घटक पक्षाच्या 3ही मंत्र्यांनी जे आहे ही अशा पद्धतीची तक्रार केलेली आपल्याला बघायला मिळते। प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी।